नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बॉय तुषार। मित्रांनो, मी तुम्हाला माहीतच आहे महाकुंभमध्ये आलेलो आहे आणि आता दुसरा दिवस आहे माझा महाकुंभमध्ये। आणि काल जे होतो म्हणजे मी काल पोचलो होतो रात्री 11:30 वाजता आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी उठलो आहे आणि सगळे एक्सप्लोअर करायला चालू केलं आहे। बेसिकली मी 29 तारीख म्हणजे उद्या जी अमावस्या आहे, ज्याला मोनी अमावस्या म्हणतात, त्या मोनी अमावस्येच्या शाही स्नानासाठी आलेलो आहोत। आणि आमचे म्हणजे मित्र आलेले आहेत, पण मला सध्या कोण भेटलेला आहे, मी एकटाच आलेलो आहे मुंबईवरून। माझा एक मित्र आहे रुपेश, तो पण आहे इथे पुढे। तर सगळीकडनं आता आम्ही निघतो इथून, म्हणजे आज सगळं म्हणजे बघायचं आहे आता इथे काय काय आहे काय नाही, कारण की खूप सारे आखाडे आहेत, खूप सारे बाबा आहेत, जुना आखाडा आहे, नंतर म्हणजे खूप काय काय म्हणजे इथे बघण्यासारखं आहे। खूप नाका साधूच आहेत, खूप म्हणजे बघण्यासारखं आहे, खूप आध्यात्मिक क्षेत्र आहे। आणि 12 वर्षानंतर एकदा महाकुंभ लागतो आणि हा पूर्ण कुंभ म्हणजे 12 वर्षांना लागतो। हा 144 वर्षानंतर महाकुंभ लागलेला आहे, जो की म्हणजे 12 वर्षानंतर एकदा लागतो, असं 12 वेळा लागलेला आहे। आणि आपली ही पिढी ही खूप नशीबवान आहे की आपल्याला हा महाकुंभ बघायला भेटतोय। त्यातले माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल। आता बघू कसं काय, आता फिरूया पूर्ण समोर, तुम्हाला दाखवतो मी। तर सध्या मी आता महाकुंभमध्ये प्रयागराजमध्ये आणि खूप सारे बाबा आहेत इथे। आणि आता मी आलोय म्हणजे बघायला हे आनंदगिरी महाराज आहेत, जे मथुरेला असतात। हे सगळे बाबाजी हे दत्तगिरी महाराज आहे, जे महाराष्ट्राचे आहेत। पंचदशनाम जुना आखाडा, श्री दत्त आखाडा, क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग, पुणे, महाराष्ट्र। दत्तगिरी महाराज आता आम्ही दत्तगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आलो, म्हणजे इथे जे टेंट लावलं त्याच्यामध्ये सगळे जेवायला बसले। भात, डाळ, भाजी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव। आव्हान नगरी किती रे बाबाजी? आव्हान नगरी आव्हान। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।
रुद्राक्ष बाबा ठीक है रुद्राक्ष काय माता में हमेशा यूं रहे बैठा बघू शकता माझ्या मागे खूप गर्दी आहे आणि म्हणजे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतच आहे पण मी आता सध्या घाटवरती आहे आणि घाटवरती अजून आंघोळ करायला म्हणजे त्रिवेणी संगम तर पहिला नंबर पिपा पूल जवळ आहे मी 12 नंबरच्या पिपा पूल जवळ आहे एवढी गर्दी आहे की तुम्ही विचार पण करू शकता मी तुम्हाला एक सजेशन सांगेन तुम्हाला अगर यायचं असेल महाकुंभमध्ये तर ऑड डेला या शाही स्नान दिवशी नका येऊ कारण की शाही स्नान दिवशी खूप गर्दी होणार आहे इथे एक दिवस अगोदरच 28 तारखेला एवढी गर्दी झालेली आहे की काही सुचत नाही कुठे जायचं काय जायचं आणि प्रचंड गर्दी आहे इथे हे आहे गंगा मैया आणि हे सगळे आंघोळ करतायत इथे शाही स्नान घेत आहेत आज 28 तारीख आहे आणि 28 तारखेच्या अगोदर जे त्रिवेणी संगम आहे ते जे पिपा पूल तुम्हाला दिसत आहे खाली जसं की हा पिपा पूल आहे तर हा पूल नंबर 12 आहे असे 1 नंबरपर्यंत म्हणजे 12 पूल बांधलेत आणि तिकडे त्रिवेणी संगम आहे म्हणजे असे 3 नद्या तिकडे आहेत आणि हे बघू शकता तुम्ही पूर्ण गर्दी आहे भंडारा पण आहे फ्रीमध्ये जेवण आहे सगळ्यांना आणि यावर्षी रिकॉर्ड ब्रेक अशी ही महाकुंभची गर्दी आहे 144 वर्षानंतर हाही आलाय कुंभ सुंदर असे 2 लहान मुलं एक पेटी हार्मोनियम वाजवत आहेत आणि दुसरा तबला मागा साधू बाजूला जुना आखाडाचे तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांनीच कुंभला या म्हणजे असं नाही की मी बोलत आहे की कोणी नाही पण सगळ्यांनी या एकदा तरी अनुभव घ्या कुंभचा बिकॉज हा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सारखा भेटणार नाही आहे हा जो पूर्ण कुंभ आहे तो 12 वर्षानंतर लागतो आणि तो काशीला म्हणजे प्रयागराजलाच लागतो आणि मी सांगतो की म्हणजे नेहमीच एवढी गर्दी असतेच पण यावेळी जी गर्दी आहे ही 144 वर्षानंतर जो कुंभ आलाय त्याची गर्दी आहे जसं की 12 वर्षानं एकदा कुंभ येतो जो त्याला पूर्ण कुंभ बोलतात असा तो 12 वेळा आल्यानंतर तो 144 इयर्स झालाय म्हणून हा 144वा कुंभ आहे तर मी तर सांगेन तुम्हाला येऊन जावा एकदा तरी अजून कमीत कमी एक पूर्ण महिना बाकी आहे पण अजून एक इन्फॉर्मेशन माझ्याकडून की तुम्ही ऑड डेला आहे जसं की शाही स्नान दिवशी येऊ नका जे शाही स्नान आहेत जे मोनी अमावस्या जसं की 29 तारखेला त्याच्यानंतर जे आहे 3 तारखेला ऋषीपंचमी आहे अशी मध्ये जे मेन दिवस आहेत तेव्हा तुम्ही येऊ नका खूप गर्दी असते आणि अनएक्सपेक्टेड गर्दी आहे कारण की तुम्हाला कुठेच आतमध्ये ट्रॅव्हल करता म्हणजे आतमध्ये तुम्हाला चालायला लागेल खूप आणि म्हणजे प्रचंड गर्दी आहे मी तुम्हाला सांगतो अगर तुमच्याकडे छोटी बॅग असेल शॉर्ट टाईमसाठी येत असेल तर या आणि तुम्ही ट्रॅव्हल करून जावा कारण की स्टेशनपासून कमीत मी सांगेन एक 3.5-4 तास तरी तुम्हाला चालावं लागेल
खूप गर्दी असते. म्हणजे आता पण तुमचं स्नान होईल त्यात नो डाऊट, पण आता कसं आहे तुम्हाला पूर्ण एन्जॉयमेंट म्हणजे जी पूर्ण बघायचं असेल तर तो एक्सप्लोअर पूर्ण होणार नाही. कारण की मला असं वाटतं ही 40 करोडची जी जनता येणार होती त्यातल्या 20 करोड जनता आजच आली. एवढी गर्दी आहे 28 तारखेला. आता उद्या सकाळी शाही स्नान आहे, तेव्हा बघू आता किती असेल गर्दी. म्हणजे अजून लोक येतील, अजून येतच आहेत. मगाशी आम्ही ऐकलं, अपडेट घेतला की स्टेशन बंद केलेलं आहे ट्रेनने. ते लोक पुढे डायव्हर्ट करत आहे पब्लिकला, जे काय. पण खूप मजा आहे, खूप एक्सपिरियन्स आहे. खूप सारे बाबा आहेत तिथे बघण्यासारखं. म्हणजे आठवणीतलं राहील असं सगळं हे आहे. सध्या मी पण आता म्हणजे इकडे तिकडे सगळ्या बाबांच्या मठामध्ये जातो आहे. सगळीकडे व्हिडिओ काढत नाही कारण की ते लोक म्हणजे काढून देत नाही आहेत काही बाबा लोक. म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचं चाललं आहे, दर्शन घ्यायचं आहे. खूप आध्यात्मिक क्षेत्र आहे. मी तर बोलतो नक्की सगळ्यांनी एकदा तरी अनुभव घ्यावा या सगळ्या गोष्टीचा. हे जे महंत आहेत सोमेश्वर गिरीजी महाराज, यांचा हात खूप वर्षापासून असंच वरती आहे. तर फायनली आजचा दिवस पूर्ण आला, दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता एका टेंटमध्ये झोपलेलो आहे. सगळे माझ्यासमोर इथे बघू शकता, सगळे झोपलेले आहेत. खूप चाललो आहे आज, खूप म्हणजे खूप चाललो आहे. सगळे बाबा लोकांचे दर्शन घेतले व म्हणजे बघितलं की महाकुंभ म्हणजे काय, आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे काय. सगळं हे 12 वर्ष बाबा काय करत असतात, काय नाही, कुठे असतात. सगळे हे जे पूर्ण कुंभ आहे त्याच्यासाठी हे लोक उतरलेले असतात, खाली येतात म्हणजे बेसिकली कुंभमध्ये. आता झोपतो. उद्या परत शाही स्नान आहे, जो आपला कुंभचा मेन दिवस आहे. दुसरे शाही स्नान आहे ही, त्याच्यासाठी आता आंघोळीसाठी उठतो. तुर्तासाचा ब्लॉग थांबवतो. डे 3 वरती महाकुंभच्या आपण उद्या भेटू. तर प्लीज कमेंटमध्ये हर हर महादेव की महाकुंभ 2025 तुमच्या आवडीचा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.